आणि आज माझ्याकडे पैसे असते ना तर आज मी तेच केलं असतं. म्हणजे त्याचं काय रणजितराव, अचानक एक माझा प्रोजेक्ट प्रिपोन झाला, त्यामुळे मला सगळा पैसा तिकडे वळावा लागला. अर्थात ते फक्त बँक प्रोसिजरसाठीच. हां, फक्त एक आठवड्यानंतर ते पैसे मला मिळतीलच आणि मी लागलीच तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते गुंतवेन. पण एक आठवडा वेळ द्यावा लागेल. पण गंदे सर, मी तुम्हाला सांगितलं होतं एनी हाऊ 2 दिवसात मला सगळे पैसे हवेत. हो हो, ती कल्पना होती मला आणि मी तयारी केली होती. बिझनेस म्हणलं ना रणजितराव की 19-20 होणारच. हे बघा गंदे सर, माझ्याकडे मागचा पुढचा वेळ नाहीये. मला अर्जंटली पैसे द्यायचे होते. रणजितराव, अगदी मनापासून सॉरी. फक्त एक आठवडा वेळ द्या मला. पण तुम्ही हे फोनवरही सांगू शकला असता सर. बरोबर आहे रणजितराव, परंतु ज्या माणसाबरोबर बिझनेस करायचा ना त्याच्यासोबत ट्रान्सपरन्सी पाळलेली पाहिजे. म्हणून मी प्रत्यक्ष भेटून हे सगळं बोलायचं ठरवलं. प्लीज रणजितराव, तुम्ही दुसरीकडे काय प्रयत्न करू नका. मला केवळ फक्त 7 दिवसाचा वेळ द्या. ठीक आहे, मी विचार करून कळवतो तुम्हाला. येतो. फक्कड झाले की नाही चहा? म्हणजे काय, अगं तू दिलेली बातमी एक नंबर आणि चहा तर त्याहून एक नंबर. संजय, मला माहिती होतं हे सगळं होणार आहे, पण आता जे प्रत्यक्ष घडतं ना, विश्वास बसत नाही माझा. घोडामध्ये ना गया, तू एवढी टफ फाईट देऊन ग्रॅज्युएट झालीस, एवढ्या टफ सिच्युएशन मध्ये पोलीस ऑफिसर व्हायचं ठरवलंयस आणि आता परीक्षा आली की. संजय, लोक 5-5 वर्ष घासतात तरी त्यांची प्री सुटत नाही, पण आपल्याला गॅरंटी आहे तू पहिल्या झटक्यात प्री बी काढणार आणि मेन्स बी काढणार. हा, माझं फिजिकल ट्रेनिंग पण नाही एकदम जोरदार सुरू आहे बघ. आता मी ठरवलंय एकदम फोकस करायचा, मिनिट वाचवायचा, तो सगळा वेळ कष्टासाठी वापरायचा आणि ही लढाई काही बी झालं तरी जिंकायचीच. जिंकायची म्हणजे जिंकणारच गॅरंटी आपल्याला. संजय, मानलं तुला. आंबेगाव मध्ये ना फायटर ऑफ द इयर अवॉर्ड काढला पाहिजे आणि तुला दिला पाहिजे. हा का? चढव अजून हरभऱ्याच्या झाडावर चढव. संजय, तुला माहितीये माझी तारीफ किती महाग येते. आता तारीफ करतोय म्हणजे तू काहीतरी चांगलं काम करतेस म्हणून. तसं जर असेल ना तर मी असंच म्हणेन की प्रेमात लय ताकद असते बघ, लय म्हणजे लय. आता ह्यांनीच माझा अभ्यास व्यवस्थितपणे करून घेतला ना, ह्यांनीच मला शिस्त लावली, ह्यांनीच मला शिकवलं की अभ्यासाचं नियोजन कसं करायचं असतंय ते. अगं ते आत्ता, पण या आधीच सगळं क्रेडिट तुझं आहे. असं कसं? मी अभ्यास करत असताना ह्यांचा फोटो असायचाच की नेहमी समोर. म्हणजे भैयासाहेब आधुनिक द्रोणाचार्य आणि तू एकलव्य, एकाग्र चित्ताने ध्येय भेदणारी. तुझ्या लय भारी बोलतोस बरं का तू. अगं आम्ही फक्त भारी बोलतो, पण तुझ्यासारखे लोक भारी करून दाखवतात. बघ की भैयासाहेब तुझ्या लाईफ मध्ये आले, तुझी लाईफ कुठच्या कुठे गेली ग. भैयासाहेबांच्या हाताला मिडास टच आहे. म्हणजे डास टच आहे म्हणजे? अगं मिडास टच म्हणजे भैयासाहेब ज्या पण गोष्टीला हात लावतील ना त्याचं सोनं होईल, ते सक्सेसफुल होईल. तसं भैयासाहेबांनी जर आमच्या आयुष्याला एकदा हात लावला ना, मोगरा मोगरा होईल बघ सगळं. म्हणजे विसरलीस ना? प्रेम सागरात गुडगुड गोते खाणारी आमची प्रेम नैया भैयासाहेबच पार लावणार आहे. अगं आपणाला भेटणार आहे भैयासाहेब आज. आता भैयासाहेबांनी माझी केस त्यांच्या हातात घेतल्या म्हटल्यावर निकाल माझ्या बाजूनच लागणार ना. सुजित आणि अपर्णा, 3 फुल्या 3 बदाम आणि वातावरणात नुसतं प्रेम प्रेम प्रेम. समजतं ना तुला? अगं हो की नाही, काही तर बोल की. अगं मुंडी तर आलं. हा चल येतो मी. माझ्या डोक्यात विचार जात नाहीयेत, काहीतरी वेगळेच विचार येत आहेत त्या पोरीबद्दल. आता झालं ना सगळं व्यवस्थित आहे. मामांनी एवढी माहिती दिलीये, मोनी एवढं समजून सांगते. तू स्वतःच्या डोळ्यांना त्या पोरीला सगळं खरं खुरं वागताना पाहिलंय, तरी ती खोटच वागते असं का वाटतंय? त्या पोरीबद्दलचे डाऊट का नाही जातेत माझ्या डोक्यातनं?